पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी गोखले बिल्डर आणि ट्रस्टी प्रतिज्ञापत्र दाखल करणार राष्ट्र प्रतिज्ञापत्रात अधिकृतपणे व्यवहार मागे घेणार का याकडे लक्ष धर्मादाय आयुक्त आज निर्णय देणार। वाशिममध्ये बंजारा समाजाचा एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा रास्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर पोलीस बंदोबस्त मालेगाव टोलनाक्याला छावणीचं स्वरूप। पुण्यातील गुंड निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर घायवळ टोळीतील अमोल लाखेनं फसवणुकीसाठी निर्दोष शेतकऱ्याची कागदपत्र वापरली वारजे माळवडी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम वाचनाचे आदेश गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचेही निर्देश। वंदे मातरम वाचन अनिवार्य करणं अयोग्य आहे मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे अबू आझमींची प्रतिक्रिया। राज्य आणि केंद्राकडून नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 25,055 कोटींचा विकास आराखडा तयार 7,000 कोटींचा निधी मंजूर। एसटी महामंडळाला दिवाळीच्या 10 दिवसात 301 कोटी रुपयांचं उत्पन्न पुणे विभागातून सर्वाधिक 20 कोटी रुपये उत्पन्न परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन। बीडमध्ये गुंडांकडून हॉटेल कामगाराला मारहाण लोखंडी रॉडनं केलेल्या मारहाणीमध्ये कामगार गंभीर जखमी कामगारावरती उपचार सुरू। मोंथा वादळामुळे मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद मालदार कॅप्टन बोट व्यतिरिक्त इतर सर्व बोटी बंद असणार। पुण्यातील खेडमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पीक पाण्याखाली द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरीही संकटात। चिपळूणमधील मुसळधार पावसानं भात शेतीचं प्रचंड नुकसान शेतात पाणी साचण्याच्या भीतीनं रस्त्यावर वाळत घातलेलं पीकही भिजलं। मोंथा वादळामुळे राज्यभरातील 7 मासेमारी बोटी गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता बोटी समुद्रात भरकटल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणं कठीण तर तटरक्षक दलाला बोटींचं लोकेशनच मिळेना। अकोल्यात नुकसान भरपाईतून शेतकऱ्यांच्या खात्यात 5, 8 आणि 3 रुपये अशी रक्कम जमा शेतकऱ्यांची थट्टा करणं थांबवा निवेदनातून विनंती। विदर्भासह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण आणि हलका ते मुसळधार पावसाची शक्यता।